मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते बच्चन यांचा गौरव झाला। विले पार्ले इथल्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। तसंच संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए.आर. रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। अभिनेते अतुल परसुरे यांनाही प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवान्वित केले गेले। उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुडा यांना तर उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी गालिब या मराठी नाटकाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचं मुंबईतील विले पार्लेमधलं वितरण संपन्न झालं। ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। अन्य क्षेत्रातील व्यक्तींनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी भाषण केलं आणि त्यांनी हिंदीतून भाषणाची सुरुवात केली तेव्हा एकानं मराठीत बोलण्याची विनंती केली, तर बच्चन यांनी मराठीमध्ये कविता सादर केली। ये जो शब्द है इसको एक शीर्षक भी दिया हुआ है और शीर्षक है आकाशाची सावली। आकाशाची सावली। काळच्या त्या ज्वलवंत वाळूवर अनवाणी चालत होतो मी। पुढच्या पावला पलीकडे पाहण्यास अक्षम। कारण काय की ते अशक्य होते, वेळच नव्हता। तेव्हा कार्ययच उद्देश होते आणि कार्ययच कर्म होते। हेतु काय, कर्तृत्व काय, सिद्धी काय, सगळे एकच होते। अशा प्रकारे आयुष्य जात असताना त्या रणरणत्या उन्हात आकाशाची एक सावली मला लाभली। त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर। माझ्याकरिता लता दीदीचे स्वर हा संगीताचा परिचय होता। हीच संगीताची परिभाषा होती, हीच संगीताची व्याख्या होती। लता दीदी म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे लता दीदी। माझ्याकरिता समानार्थी शब्द आहेत दोन्ही। बहुत बहुत धन्यवाद। आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर काय भावना व्यक्त केल्या पाहूया। अनेक अवॉर्ड्स मिळाले आतापर्यंत, इतके की मला आता आठवत पण नाही आणि मोजता पण येत नाही असं झालेलं आहे। मी एक कलाकार आहे आणि एका असामान्य कलाकाराच्या नावाने मिळालं, एका असामान्य गायक कलाकाराच्या नावाने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं मिळालेलं मला हे अवॉर्ड, आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही आणि हे माझ्यासाठी नेहमीच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।